युनेस्कोच्या यादीमध्ये जेव्हा किल्ले जातात तर त्यावेळेस काय बदल होतात नेमके? बरं काय बदल होणार आहे किल्ल्यामध्ये आता? युनेस्कोच्या यादीमध्ये एखादं वारसा स्थळ जेव्हा समाविष्ट होतं तेव्हा जागतिक पर्यटक सुद्धा त्या स्थळाकडे जातात। अर्थात आपल्याला शिवछत्रपतींचे किल्ले म्हणून आपल्याला किल्ल्यांबद्दलचा अभिमान वाटणं स्वाभाविक आहे, परंतु आता ह्या किल्ल्यांकडे सगळे जगातले दुर्ग अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक वेगवेगळ्या अंगाने किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी निश्चित मोठ्या संख्येने येतील। पर्यायाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अनेक गोष्टी त्यातून होणार आहेत। तर युनेस्को मध्ये एखाद्या स्थळाची नोंद होणं हा त्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असतो। आणि त्या वारसा स्थळाचे म्हणजे आपल्या अजिंठा वेरूळ ही जी काही वारसा स्थळं आहेत त्या यादीमध्ये, त्यामुळे तिथे जाणारा पर्यटक खूप मोठ्या संख्येने, अनेक पाश्चात्य पर्यटक त्या लेण्यांना भेट देतात। तीच गोष्ट या किल्ल्यांच्या बाबतीत होणार आहे। म्हणजे पर्यटनाला चालना तर मिळणार आहे अगदी आणि मोठ्या प्रमाणात। दुसरी गोष्ट, अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की आता या यादीमध्ये युनेस्कोच्या ते नाव जाहीर झालेत, मग काही आर्थिक निधी येऊन काही वेगळं त्यामध्ये काही वेगळं उभारलं जातं का, किंवा अजून काय फरक पडणार आहे नेमकं तिथे? युनेस्को आपल्याला थेट पैसे देत नाहीत, परंतु युनेस्कोच्या संबंधित ज्या काही संस्था आहेत, म्हणजे एक जागतिक वारसा संस्था जी आहे, जी निधीशी देणारी संस्था आहे, तर तिच्यातून आपल्याला निधी मिळू शकतो, परंतु ठराविक रक्कम आपल्याला मिळणार आहे असं बिलकुल नाहीये। तर हे जेव्हा आपण आपल्या पद्धतीने या सगळ्या किल्ल्यांचं जतन संवर्धन करत राहू, तसं तसं आपल्याला निधी वेगवेगळ्या ठिकाणावरून मिळू शकतो। आता हे जागतिक वारसा जी निवड होती युनेस्कोची, तर याचे काय निकष आहेत बरं नेमके आणि कसे निवडले जातात? आता या 12 किल्ल्यांची जी निवड झालेली आहे, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लष्करी स्थापत्य दृष्टीने याची निवड झालेली आहे आणि माची। तर या 2 निकषांवरती हे 12 किल्ले निवडलेले आहेत। दुर्गांना प्रचंड इतिहास आहे, शिवपूर्व काळापासून, म्हणजे आपल्याकडं वेगवेगळ्या राजवटींमध्ये दुर्ग बांधणी झालेली आहेत, यातलेही काही किल्ले शिवपूर्व काळातले आहेत। या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे 12 किल्ले निवडले गेलेले आहेत। लष्करी स्थापत्य शिवछत्रपतींनी किल्ल्यांचा वापर अत्यंत चतुराईने केला। गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचं मूलभूत लढण्याचं तंत्र होतं। गनिमी काव्याचे द्योतक असणारे हे सगळे किल्ले आहेत। या किल्ल्यांना प्रदीर्घ इतिहास आहे। या किल्ल्यांवरून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचा विस्तार केला, आणि म्हणून या किल्ल्यांची निवड झालेली आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।